म्हणजे काही लोक माझ्याही विरोधात असतात म्हणून त्यांना जर प्रत्येक वेळेला जर दमदाटीनं असं कधी होत नसेल निवडणूक ते आता थांबलं पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक गेली पाहिजे असं विरोधकांनी आमचं आव्हान, अध्यक्षांनी पण तसंच आव्हान केले. लिंबोडी जिल्हा परिषद काय सांगाल, आज कार्यकर्ता संवाद मेळावा होता. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण प्रमुख कार्यकर्त्यांची एक मिटिंग आयोजित केली होती. मोठ्या संख्येनं सगळे कार्यकर्ते उपस्थित होते आणि या निवडणुकीला कोणत्या पद्धतीनं सामोरं जायचं आहे ह्याच्यावरती विचारविनिमय होऊन काही कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या, त्यांचं सगळे प्रश्न ऐकून घेतले आणि कुठल्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जायचं आहे हे सगळं विश्लेषण करून आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलोय. कारण तो निर्णय पार्टी सगळी एकत्र बसून घेईल. कारण अध्यक्ष आणि त्या जिल्हा परिषद गटातील सगळे प्रमुख नेते मंडळी आणि तालुक्यातील सगळे प्रमुख नेते मंडळी एकत्र बसून आज उद्यापर्यंत बऱ्यापैकी सगळे निर्णय, आता अध्यक्षांची मागणी आहे सगळ्या करगणी जिल्हा परिषद गटामध्ये, पण आम्ही एकत्र बसू आणि सारासार विचार करून आपल्याला जास्तीत जास्त सीटा निवडून आल्या पाहिजेत, पंचायत समिती आपल्या ताब्यात आली पाहिजे, या हेतून जे करणं आवश्यक आहे ते आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. तुम्ही भाषणामध्ये म्हणाला की कार्यकर्त्याचे पाय मोडण्याची भाषा करते, कोण करते? आता काय तुम्ही सगळं महाराष्ट्रभर गेले, सगळं व्हायरल झाले. माझं मत असंच आहे की निवडणुकीला स्वातंत्र्य आहे. म्हणजे काही लोक माझ्याही विरोधात असतात म्हणून त्यांना जर प्रत्येक वेळेला जर दमदाटीनं असं कधी होत नसेल निवडणूक ते आता थांबलं पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक गेली पाहिजे असं विरोधकांनी आमचं आव्हान, अध्यक्षांनी पण तसंच आव्हान केले. लिंबोडी जिल्हा परिषद जरा हाय व्होल्टेज आहे. तुम्हाला हाय व्होल्टेज वाटतंय, माझं मत असं आहे की तिथं शिवसेनेचा उमेदवार आजच्या घडीला विजय झाला. लक्षात चुकीच्या पद्धतीची भाषा आहे. हे काय राजकारणामध्ये मुळात कुठल्याही नेत्यावरती कार्यकर्त्यावरती ह्या भाषेमध्ये बोललं जाऊ नये. आमच्यातलं कोणी बोलत नाही. काय मास चढलं ही भाषा काय लोकशाहीला किंवा सांस्कृतिक भाषेला शोभणारं भाषा नाही. आपण कार्यकर्त्यांचा सन्मान राखला पाहिजे, तो आपला असू दे, विरोधकांचा असू दे किंवा कुठला असू दे, या भाषेत बोलण्याला योग्य नाही. काय सांगाल मतदारांना माझी विनंती आहे की विधानसभेला ज्या पद्धतीने तुम्ही सगळे आमच्या बरोबर राहिला होता आणि ही या पूर्ण तालुक्याची विकासाची जबाबदारी गेली अनेक वर्ष शिवसेना एकटी ताकदीने काम करते. आम्ही फक्त आटपाडी शहर गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आम्ही बदलून दाखवले, ज्या पद्धतीने मार्केट कमिटीची सत्ता तुम्ही आम्हाला दिल्यामुळे ज्या पद्धतीने मार्केट कमिटी चांगल्या पद्धतीने काम चालू आहे, एकदा संधी आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदला मागतोय. कारण अध्यक्ष ज्यावेळेला सदस्य होते किंवा बहिणी ज्यावेळेला सदस्य होत्या त्यावेळेला जी कामं होत होती त्याचं काम मागच्या टर्म मध्ये झालेलं नाही. आणि एक संधी शिवसेना सगळ्या आटपाडीतल्या तमाम मतदारांना, तमाम जनतेला एक विनंती करणार की एक संधी आम्हाला देऊन बघा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. अपयश असं नाही येते. सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आज ही शिवसेना तिथं सगळ्यात मोठा पक्ष आहे. आता अनेक लोकांची युती ज्या मान्य नव्हत्या त्या लोकांनी युती केली आणि त्यांचं गणित त्यांनी सत्तेपर नेलं, तिरंगी झाली आणि थोडंसं तिसऱ्या उमेदवारांनी जी मतं घेतली ती सगळी आमच्या पार्टीची असं आमचं मानणार आम्ही कार्यकर्ता आहे. त्यामुळे आमचा त्यात पराभव झाला. प्रत्येक पक्षाला एक चिंता असते की बरेच जण उमेदवारीसाठी झटत असतात. अशा वेळी जर नाराज गट जर तयार झाला तर त्याला नाराजी होऊ नये म्हणून आम्ही 100% प्रयत्न करतो. कारण मला असं वाटतं की आपण कार्यकर्त्यांना, प्रत्येक कार्यकर्त्याला कुठं ना कुठं तरी संधी देण्याचा आपण प्रयत्न करतोय. ज्यांना संधी मिळाली अशा लोकांनी थोडं मागं सरलं पाहिजे आणि पक्षाची भूमिका म्हणून विजयी होण्याची क्षमता ही पहिलं धोरण आहे. त्यामुळे जो विजयापर्यंत पोहोचू शकतो अशा उमेदवाराला संधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. अर्ज भरायला फक्त 3 दिवस शिल्लक आहे. आपली पूर्ण गटाच्या निघण्याची भूमिका स्पष्ट कधी होईल? आता परवाची रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. मंगळवार बुधवारपर्यंत भूमिका स्पष्ट होईल, उमेदवार फायनल होतील. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.